मार्केट कमिटीच्या सभापतीपदी योगेश पाटील यांची तर उपसभापती संभाजी राजपूत यांची बिनविरोध निवड। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर योगेश विनायक पाटील यांची तर उपसभापती संभाजी पुंडलिक राजपूत यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात सदर निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न झाली। नवीन सभापती उपसभापतींचा कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सहाय्यक निबंधक सरकारी संस्था अधीन जिल्हा उपनिबंधक वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव देवेंद्र पाटील, सहसचिव विशाल आव्हाड तसेच नवनीत गोसावी, मुख्य लेखिक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांनी कामकाज सांभाळले। निवडीनंतर या ठिकाणी नवनिर्वाचित सभापती योगेश पाटील व उपसभापती संभाजी राजपूत यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला। माजी सभापती साहेबराव खैरनार, माजी सभापती बाजीराव पाटील, माजी उपसभापती एन डी पाटील, ज्येष्ठ संचालक महादेव परदेशी, गंगाधर माडी, विशाल पाटील, नयना पाटील, संदीप पाटील, कुणाल पाटील, साहेबराव पाटील, विजय चिंचोले, ऋषिकेश ठाकरे, छाया पाटील, विश्वास शिंदे, सुरेश बिल, भागवत चितळकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। तर संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात धुळे बाजार समितीचं नाव लौकिक आहे, त्याला साजेसं काम विद्यमान संचालक मंडळ करीत आहे। आज संचालक मंडळाने एकत्र येत योगेश विनायक पाटील यांची सभापतीपदी, उपसभापतीपदी संभाजी राजपूत यांची बिनविरोध निवड केली। ते आपला कार्यकाळ अजून बाजार समितीला प्रगतीकडे नेतील। बाजार समितीमध्ये नवनवीन योजना राबवून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी बाजार समितीची वाटचाल प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्य करतील असा विश्वास या ठिकाणी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला। तर यावेळेस नवनिर्वाचित सभापती योगेश पाटील यांनी सांगितले की सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदाजी पाटील यांच्या आशीर्वादाने व आमचे नेते कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध झाली असून त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो। त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम सुयोग्य पद्धतीने तसेच शेतकरी, व्यापारी, हमाल, मापडी यांच्या सर्वांच्या सहकार्याने चालवण्यात येईल। सर्वांना न्याय देण्याचे काम आम्ही निश्चितपणे करू आणि आमचे नेते कुणाल बाबा पाटील यांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही। आमचे युवा नेते रायबा पाटील यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो अशी प्रतिक्रिया भावना नूतन सभापती योगेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ही बिनविरोधपणे या ठिकाणी पार पडली आणि आपले सभापती पदाकरता सन्माननीय योगेश अप्पा पाटील आणि उपसभापती पदाकरता सन्माननीय संभाजी राजपूत या दोघेही संचालकांची बिनविरोध निवड ही सर्व संचालकांनी मिळून त्या ठिकाणी केलेली आहे। मला असं वाटतं की या संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बाजार समितीचा एक नावलौकिक आहे आणि शेतकऱ्यांकरता विविध योजना आणून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याकरता ही बाजार समिती जी कायमस्वरूपी कार्यरत असते त्या बाजार समितीच्या एक दैदिप्यमान असा एक इतिहास आहे आणि त्याच इतिहासाला साजेसं अशा प्रकारचं कामकाज हे आताचं संचालक मंडळ त्या ठिकाणी करत आहे। आणि मला असं वाटतं की आता जे सभापती आणि उपसभापती पद या ठिकाणी दोघे निवडून आलेत हे दोघेही पुढच्या त्यांच्या काळामध्ये एक चांगली अजून प्रगतीकडे या बाजार समितीची वाटचाल करण्याकरता आणि या बाजार समितीमध्ये नवनवीन योजना राबवण्याकरता राज्य सरकारच्या मदतीने या बाजार समितीला अजून भरभराटीला कसं नेता येईल त्याकरता हे दोघेही तरुण आमचे सहकारी त्या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने करतो। त्या दोघांना आमच्या सर्वांच्या वतीने धुळे तालुक्याच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। लोकनेते आपलं सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय दाजीसाहेब यांच्या आशीर्वादाने व धुळे तालुक्याचे नेते
ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच सर्व उपस्थित आमचे मार्केट कमिटीचे संचालक मंडळ यांच्या सहकार्याने आजची निवडणूक अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली आणि आमचे सन्मित्र आदरणीय बबलू तात्या असतील, बाजीराव नाना आमचे ज्येष्ठ नेते असतील, साहेबराप्पा असतील व सर्व संचालक मंडळ आज निवडणुकीला उपस्थित राहिले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित पाटील मॅडम व सर्व बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीत आज ही निवडणूक पार पडली. खऱ्या अर्थानं मित्रांनो, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती हे सर्व समावेशक घटकांनी मिळून एक चालणारी, दिमागदार पद्धतीने चालणारी बाजार समिती आपली आहे आणि इथं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला न्याय देता येईल, व्यापाऱ्यांनाही न्याय देता येईल, हमाल मापडींनाही न्याय देता येईल. एकंदरीत सर्व मार्केटचे जे घटक आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि आमचे नेते आदरणीय बाबासाहेब यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही ही आपल्या सर्वांच्या वतीने बाबासाहेबांना ग्वाही देतो. आणि आज सर्व आमच्या निवडणुकीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आमचे युवा नेते रायबा दादा यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.